नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट प्रथमेश आंगणे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। व्हिडिओ खूप दिवसानंतर बनतोय। ऍक्च्युली बरीचशी कामं जी आपली चालू होती त्यामुळे शूट करणं, ते डिस्प्ले करणं, काम दाखवताच येत नव्हतं। सो त्याबद्दल खरंच दिलगिरी व्यक्त करतो। पण आता ह्या पुढेचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते लवकरात लवकर तुम्हाला दाखवण्याचं काम आम्ही आणि आमची टीम नवीन पूर्ण टीम सेटअप केली आहे फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी। सो यापुढे व्हिडिओज लवकर लवकर येतील अशी तुम्ही पण आशा बाळगा माझ्याकडून, आणि मी ते डिलिव्हर करेनच। हा व्हिडिओ मी ह्यासाठी बनवतोय, आधी मी स्वतः तुम्हाला त्याचं डिमॉन्स्ट्रेशन करतोय, त्यानंतर तुम्हाला आपण नवीन काय केलंय ते पण दाखवतोय। माझ्याकडचे प्रिव्हियसली जे काही व्हिडिओज होते ते काही टेक्निकल इश्यूजमुळे डिलीट झालेले आहेत, त्यामुळे जो काही अवेलेबल डेटा आहे त्यामार्फत जे काही तुम्हाला समजवता येईल त्या ह्याचा मी बेस्ट ऑप्टिमम यूज करण्याचा प्रयत्न करतोय। सो आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो आपला असणार आहे 1 BHK रेनोव्हेशन, जे आपण ठाकूर विलेजला म्हणजेच कांदिवली ईस्टला आपण जे केलं आहे त्याबद्दलचा व्हिडिओ असणार आहे। त्यामध्ये 1 BHK आपण कम्प्लिटली टर्नओव्हर केला आहे। पूर्ण काम थोडंसं होतं इनिशियली, बट आम्ही जेव्हा गेलो तिकडे आणि त्यांना जेव्हा सांगितलं रेक्टिफाय केलं तिकडच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या जेव्हा आम्ही त्यांना सांगितल्या तेव्हा त्यांनाही त्याचं वाटलं की हा आपण हे करूया। सो एक पूर्ण कम्प्लीट रेनोव्हेशन झालेलं आहे त्या घराचं आणि अप्रतिम असं आउटपुट आलेलं आहे। तर त्याचे बिफोर पण तुम्हाला मी दाखवतो, तर तुम्ही त्यापूर्वी बिफोर बघून घ्या। बाथरूम मध्ये तुम्ही आता बघितलं असेल की ऑरेंज कलर मध्ये फ्लोरिंग आहे। ओल्ड फ्लोरिंग होती, ती फ्लोरिंगच्या वरती फ्लोरिंग लावली होती। टाइल्सला क्रॅक आले होते वॉल्सवाल्या, त्यानंतर बेसिन ग्लासचा होता, अगदी जुनाट असे पूर्ण सिस्टम होती। पण क्लायंटची रिक्वायरमेंट होती की आपल्याला नवीन काहीतरी करायचंय आणि ऑप्टिममली यूज होईल त्या बाथरूमचा, अशा पद्धतीने आपण काहीतरी डिझाईन करून घेऊ। सो त्यासाठी आपण काय वर्क केलं हे तर तुम्हाला मी नक्कीच सांगेन, ती स्टाईल पण सांगेन। टॉयलेटमध्ये तुम्ही बघितलं असेल की फ्लोर माउंटेड WC होता, ब्लू कलर मध्ये होता, पूर्ण ब्लू जसं जुनाट डिझाईन्स असतात। 20 वर्ष आधी ह्या घराचं इंटिरियर झालं होतं आणि आता आपल्याला ते रिमेक करायचं होतं। सो आणि त्यांची रिक्वायरमेंट अशी होती की आपल्याला वॉल माउंट करायचंय। सो फ्लोर माउंट टू वॉल माउंट करणं फार डिफिकल्ट प्रोसेस आहे, बिकॉज आतमध्ये कन्सिल्ड वॉटर टँक आणि प्लंबिंग इश्यूज सगळं बघून आपल्याला पुढे बघावं लागतं। सो टाइल्स पण सगळ्या चेंज करायच्या होत्या आणि सगळंच त्याचा रिमेक करायचा होता। सो त्यामध्ये आपण कंटेम्पररी स्टाईल यूज केलेली आहे। सो ती पण तुम्हाला दाखवेन। कमिंग टू द किचन पार्ट, आपण किचन मध्ये तुम्ही बघितलं असेल एल टाईप किचन होता। एल टाईप किचन त्यांना युजेबिलिटी मिळत नव्हती, त्यांना सर्व्हिस प्लॅटफॉर्म आणि वर्किंग प्लॅटफॉर्म हे दोन्ही वेगळे हवे होते। व्हेंटिलेशनचा इश्यू येत होता, सो त्यांना चिमणीही हवी होती। सो आपण हे सगळं कसं साध्य केलं आहे हे तुम्ही बघा। वास्तू कॉम्प्लायन्सेस घर आपण बनवतो, वास्तूचे जे आपले कलर्स आहेत मोस्टली अग्नी असते किचन मध्ये। सो येल्लो, ऑरेंज, रेड म्हणजे अगदी वॉर्म टोन सगळे असतात। सो त्या रंगात पण आपण कूल शेड ऍड करून जो काही अँबियन्स क्रिएट करता येईल तो करण्याचा आपण प्रयत्न केला आहे, तर तो तुम्ही नक्की बघाच। सो हॉल आणि बेडरूम मध्ये आपण काहीही जास्त रेनोव्हेशन करणार नव्हतो इनिशियली, बट त्यांचं किचन आणि टॉयलेट आणि बाथरूम हे इतके सुंदर बनत असताना क्लायंटला असं वाटलं की आपण त्यांचा पण मेकओव्हर करूया। स्वामींची फ्रेम लावायची होती एका वॉलवर, आणि मोस्टली आपण काय करतो जेव्हा चंक येतात हॉल्समध्ये तेव्हा आतमध्ये एक वॉल जाते, सो आपण त्या वॉलला हायलाइटर वगैरे करतो। तसंच त्यांचा हॉलला आधीच हायलाइटर होता, बट मी तो कन्वर्ट केला
आणि जो बाहेरचा आलेला जो प्रोट्रुडिंग पोर्शन होता त्याला आपण हायलाइट केलं आणि त्याच्यावर स्वामींची फ्रेम बसवली, त्याच्यावरती पेलमेट यूज केलं आणि त्याचा जो लुक आलाय खूप कमाल असा लुक आलाय, तो पण तुम्ही बघून घ्या. ह्या टाईप ऑफ इंटिरियर्सला स्कॅन्डिनेव्हियन स्टाईल्स म्हणतात. त्याचे तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओज तुम्हाला आता पुढे आपल्या व्हिडिओजमध्ये दिसतीलच. आणि बेडरूमचं म्हणाल तर बेडरूममध्ये अगदी रॉ स्ट्रक्चर होतं. फार जुन्या काळात जसं फक्त वुडन मध्ये बनवतात तसं फक्त केलं होतं, जुना सनमायका यूज होता, तो न काढता बजेट फ्रेंडली आपण काय करू शकतो यासाठी आपण त्यावर वॉलपेपर्स आणि नवीन हँडल्स यांचा यूज करून तो आउटपुट तुम्ही बघून घ्या फक्त की काय कमाल असा आउटपुट आलाय. त्यामुळे ओव्हरऑल हे घर पूर्ण रिमेक केलंय, पूर्ण रेनोव्हेशन झालंय आणि क्लायंटच्या बजेटमध्ये झालंय. सो बजेट फ्रेंडली घर असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा, बिकॉज आपलं बजेट इतकंही एक्सेड होत नाही. आपण मिनिमम मध्ये जे काही करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि बेस्ट करून देतो. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्ही त्यांचे बिफोरचे व्हिडिओज माझ्याकडे जे काही आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो आणि आफ्टरचे पण बघा आणि तुम्ही कम्पेअर करू शकता एक कम्प्लीट मेकओव्हर कसा घराला देता येईल. तुम्ही आता बघितलंच असेल की क्लायंटची रिक्वायरमेंट जी होती की आपल्याला वॉल माउंटच पाहिजे, तर आपण वॉल माउंट WC केला, पण ते करणं प्रॅक्टिकली तेवढं पॉसिबल नसतं. जर तुम्ही लोकल कॉन्ट्रॅक्टर किंवा कोणालाही लोकली प्लंबरला बोलवलं तर ते होऊ शकणार नाही. बिकॉज जी बिल्डिंगची लाईन असते त्याने डायरेक्ट फ्लश वॉल फुटू शकतो आणि त्यामुळे पूर्ण घराची वाट लागू शकते. त्यामुळे असे जेव्हा काही प्रॉब्लेम्स असतात तेव्हा एक प्रोफेशनल आर्किटेक्ट किंवा जो कोणी प्रोफेशनल पर्सन आहे तो तुम्हाला हायर करावा लागतो आणि क्लायंटची रिक्वायरमेंट फुलफिल करता येते. तो जर फ्लश वॉल तिकडे बसवता आला नसता, जो नॉर्मली लोकल कॉन्ट्रॅक्टरला बसवता येणार नाही, तर घरात पूर्ण तो वॉल फुटून पूर्ण पाणी होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या दक्षता आहेत त्या आपण घेतच पुढे काम केलंच पाहिजे. आणि हीच मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की ज्यांना पण तुम्ही काम द्याल ते पर्सन फक्त प्रोफेशनली नीट आहेत की नाही, त्यांच्याकडे त्याची टीम आहे की नाही, हे तुम्ही जाणून घ्या आणि मग आपण प्रोसीड करा.
इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलाय म्हणून तुमचे मनापासून आभार आणि पुन्हा एकदा तुमची माफी मागू इच्छितो की बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ येतोय ड्यू टू टेक्निकल इश्यूज. पण 2024 साली आपले अनेक व्हिडिओज आणि अनेक प्रोजेक्ट चालू आहेत सुरुवातीपासूनच आणि ते प्रोजेक्ट आपण सुरुवातीपासून कॅप्चर केलेले आहेत आणि मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की आपले कंटिन्यूस प्रोजेक्ट्स आता मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते तुम्हाला कसे वाटले, काय त्याच्यात अजून इम्प्रूव्हमेंट करता येईल, त्यानंतर तुम्हाला जर त्याची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही मला नक्की कळवा आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे असेलच आणि तुम्ही माझे एवढे व्हिडिओज पाहता, सगळं बघता, त्यामुळे तुमचे नक्की आभार. असेच सही व्हिडिओ शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा. तुम्हाला कधी रिक्वायरमेंट असेल तर नक्की मला कळवा आणि मी तुमचं काम करून द्यायला नक्कीच तत्पर आहे. आता करंटली आपले 9 प्रोजेक्ट मुंबईमध्ये चालू आहेत. सो थोडी धावपळ दमछाक हे आहे पण व्हिडिओज मात्र नक्की येतील आणि तोपर्यंत मस्त राहा, छान खात राहा, आराम करा, कीप हसलिंग. धन्यवाद.